नाणेघाटाच्या रक्षणाकरिता बांधल्या गेलेल्या किल्ल्यांपैकीचा एक महत्त्वाचा गड म्हणजे हडसरचा पर्वतगड. हडसरचा किल्ला म्हणून प्रख्यात असलेला हा गड म्हणजे बांधीव आणि कोरीव शिल्पकलेचा अनुपम आविष्कार आहे. कुकडी नदी आणि माणिकडोहाचा जलाशय यांची संगत लाभलेला पर्वतगड प्राचीन काळापासून शूरपणख जुन्नर या व्यापारी मार्गाचे रक्षण करत आला आहे. आज गड सर करायला एका बाजूने कोरलेल्या पायऱ्यांचा आखीव रेखीव साज आहे, तर दुसरीकडून मर्द मावळ्यांच्या हिमतीला आव्हान देणारी काळ्या कातळातील गजांची वाट. हडसरच्या माथ्यावर मध्ययुगीन धाटणीचे शिवालय आहे. देवळात गजानन आणि मारुतीरायासोबत विष्णूचे वाहन असणाऱ्या गरुड राजांची ही मूर्ती आहे. सह्याद्रीचे सरळसोट उत्ताल कडे तासून त्यातून केलेल्या गुहांची, महादरवाजाची आणि पायऱ्यांची रचना पाहून आपण थक्क होऊन जातो. ही शिल्पकला इथलीच, या सह्याद्रीचा काळा कातळही इथलाच आणि त्यावर विजय मिळवणारे हातही याच मातीत जन्मलेले. शेजारच्या डोंगराला रणमंडळात सामील करून घेणारा हडसर आपल्याला प्राचीन दुर्ग स्थापत्याची प्रचिती देतो. मध्ययुगीन इतिहासात निजामशाही वाचवण्याची धडपड जेव्हा शहाजीराजांनी केली तेव्हा जीवधन शिवनेरीसह हडसरनेही ते प्रयत्न पाहिले. एका निवांत संध्याकाळी हडसर गाठावा, प्राचीन संस्कृती जिथे रुजली वाढली अशा गुहातील गूढ शांततेत विरलेले नाद अनुभवावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमचमणारा सह्याद्रीचा कातळ पाहावा आणि संचारलेले स्फुरण आपल्या बाहूत परत न्यावेत. हडसर तुम्हाला साथ घालतोय.